भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 6, 7 आणि 8. यामधून आपल्या मनातील हा सारा गोंधळ अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो आहे. श्लोक क्रमांक 6. न चैत द्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः. युद्धात आम्ही जिंकू किंवा ते जिंकतील, मग त्यांच्यावर विजय प्राप्त करणे चांगले की त्यांच्याकडून पराजित होणे चांगले हे आम्हाला कळत नाही. कारण धृतराष्ट्रपुत्राची हत्या करून आम्ही जगू इच्छितो हे योग्य नाही, तरी ते आमच्या समोरच उभे आहेत. या त्याच्या विचारामध्ये अर्जुन फक्त योद्धाच नाही तर अत्यंत संस्कारशील असा ज्ञानी पुत्र आहे हे त्याचे आध्यात्मिक ज्ञानच श्रीकृष्णाला त्याला योग्य अयोग्याचे ज्ञान देण्यास प्रवृत्त करते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पुढे 7व्या श्लोकात तो म्हणतो, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. म्हणजेच माझ्या दुर्बलतेमुळे म्हणजे मी भावनाविवश झाल्यामुळे माझे कोणते कर्तव्य हे मला समजत नाही. मी गोंधळून गेलो आहे. या स्थितीत माझ्यासाठी योग्य काय आहे ते मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करून योग्य काय ते सांगा. श्लोक क्रमांक 8. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यक्षोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भौमा वसपत्न मृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम. म्हणजेच श्लोकाकुल अवस्थेमुळे माझी इंद्रिये शुष्क म्हणजेच कोरडी पडत चालली आहेत. त्या दुःखाला नाहीसे करण्याचा उपायच मला दिसत नाही. मला वाटते की स्वर्गात देवांना मिळालेल्या समृद्ध आणि वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेल्या राज्याची प्राप्ती होऊनही मला झालेल्या शोकाला दुःखाला मी दूर करू शकणार नाही.